आपण चालत आहोत यंदा पंढरीची वारी। या पंढरीच्या वारीमध्ये सर्वात महत्त्वाचं जर कुठलं काम असेल, सर्वात महत्त्वाचं जर कुठलं कार्य असेल तर ते असतं हेल्थ विषय। म्हणजे पावसामध्ये या सगळ्या चालत चालत दिंड्या, हजारो लाखो वारकरी पायी चालत चालत अक्षरशः थकून जातात, पायांना त्यांच्या भेगा पडतात, पायांना मोठे मोठे त्यांच्या फोड येतात। आणि ह्या सगळ्या वारकऱ्यांना आज आपण जर बघितलं तर भारत सेवा श्रम संघ याच्या माध्यमातून या वारकऱ्यांना मोफत अशी सेवा पुरवली जाते। आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत काय तुमचं नाव आहे आणि काय एकंदरीत या आपल्या संघाविषयी तुम्ही सांगाल महाराष्ट्रात। नमस्कार, रामकृष्ण हरी। माझं नाव शरद अमृते आणि आम्ही मुंबईवरून आलेलो आहोत। आम्ही सर्व सरकारी नोकरीमध्ये कार्यरत आहेत आणि आज आम्हाला ह्या सेवेसाठी 33 वर्ष पूर्ण झालेली आहेत। 1993 पासून भारत सेवाश्रम संघ या माध्यमातून आम्ही ही सेवा अविरत करत आहोत। पंढरपूर आणि आळंदी या मार्गातून आम्ही ही सेवा करत आलेलो आहोत आणि ह्या सेवेमध्ये आम्हाला मुख्यत्वे वैद्यकीय सेवा ही आम्ही मुख्यतः करत आलेलो आहोत। आज पंढरपुरामध्ये आज 4 ठिकाणी आम्ही OPD असे ओपन केलेले आहेत। तिथे दोन डॉक्टर आणि स्वयंसेवक पूर्णपणे 24 तास वारकऱ्यांसाठी सेवा करत असतात। इथे हा दर्शन मंडप आपण जिथे उभा आहे त्या दर्शन मंडपाचे इथे पण आज IPD म्हणून आहे, तिथे 6 बेडचं आपलं IPD आपण ओपन केलेलं आहे। कोणाला वारकऱ्यांना कुठली चक्कर आली, काही आजार झाला तर आपण IPDमध्ये त्यांना आपण उपचार करतो, सलाईन लावतो। त्या ECGची सोय केलेली आहे, ब्लड चेकअप आहे, ऑक्सिजनचं काय गरज लागली त्यांना ऑक्सिजन आपण इकडेची सोय केलेली आहे। सर्व सुखसोयी युक्त असं आमचं IPD असत आम्ही आतमध्ये ओपन केलेलं आहे आणि विनामूल्य 24 तास ही सेवा आम्ही देत आहोत। त्याचबरोबर आमची भारत सेवाश्रम सेवा वैद्यकीय सेवेबरोबरच आमची लाईन कंट्रोल जे नामदेव पायरी असेल, लाडू स्टॉल असेल, मंदिराच्या आतमध्ये सभामंडप, विठ्ठल स्पर्श, रुक्मिणी स्पर्श, मुखदर्शन दोन्ही मुखदर्शन दोन्ही सभामंडप असतील तिथे वारकऱ्यांना व्यवस्थित लाईनमध्ये दर्शन करण्यासाठी आम्ही त्यांना मदत करतो। कुठेही धक्काबुक्का होणार नाही आहे ह्याची काळजी घेतो। चंद्रभागा नदी असेल तिथे डिझास्टर मॅनेजमेंटबद्दल आम्ही काम करतो। या सर्व गोष्टी आम्ही या वारीच्या काळामध्ये करत आलेलो आहेत आणि करत राहणार आणि वारकऱ्यांची सेवा अशीच करत राहू। आपण बघतो की महाराष्ट्र शासन तर सेवा पुरवतंच, पण त्याचबरोबर या वारीसाठी हजारो लाखो असे हात असतात जे आपल्याला कधीच कळत नाहीत आणि आपण त्याच्याविषयी कधी कल्पनाही करत नाही की खरंच या हातांनी इतकं मोठं काम केलं असेल। पण जिथं माणूस आला तिथं धर्म आला, जिथं माणूस आला तिथं एक आपली परोपकाराची भावना असली पाहिजे। या माध्यमातून आपल्याला ही गोष्ट खूप मोठा मोलाचा असा संदेश आपल्याला या वारीच्या निमित्ताने सुद्धा बघायला मिळतो। खरं तर डॉक्टरांची वारी पंढरपूरच्या दारी। आज तुम्ही पंढरपूरच्या गाभाऱ्या म्हणजे नामदेव पायरीच्या गाभाऱ्याच्या समोर आहात, विठ्ठलाच्या गाभाऱ्याच्या समोर आहात आणि विठ्ठलाच्या गाभाऱ्यामध्ये देखील हजारो वारकऱ्यांना ही मोफत अशी सेवा पुरवत आहे। काय आनंद होतोय आज? आनंद म्हणजे खूपच आनंद असं आम्हाला शब्दात आम्हाला सांगता येत नाही आहे। कारण वारकऱ्यांची सेवा आम्हाला पहिलेपासून असं वाटत होतं की आम्ही जेव्हा ऑफिसमध्ये कॉलेजमध्ये असताना की वारी चालते, वारीमध्ये काय होतंय नक्की, पण आम्ही ही वारी अनुभवून आम्ही त्यांची म्हणजे विठ्ठलाची सेवा करण्यातच केले असे आम्हाला वाटतंय वारकऱ्यांची सेवा करता करता। त्याचबरोबर माझ्याबरोबर जे माझे साथी आहेत, माझ्याबरोबर आता हे मनोज बेर्डे आमच्या ऑफिसमधले, सुधीर खिरे असतील, प्रशांत वर्डेकर असतील आणि आमचे मुंबईचे जे तज्ज्ञ जे डॉक्टर म्हणतो आपण 40 डॉक्टर आम्ही आज बरोबर घेऊन आलेले आहेत। त्यांचे प्रत्येकाचे OPD आहेत, त्यांचे प्रत्येकाच्या क्लिनिक्स आहेत, दवाखाने आहेत। ते 8 दिवस दवाखाने बंद ठेवून आपल्याला इथे विनामूल्य सेवा देण्यासाठी येतात। हा आनंद वेगळाच असतो वारकऱ्यांची सेवा करणे आणि वारकऱ्यांची सेवा करूनच आम्हाला विठ्ठलाचं दर्शन होतं असं मी समजतो। आनंदाचे देही आनंद तरंग, हा आनंद जो काही आहे त्या वारीमध्ये आपल्याला अनुभवायला मिळतो। किती डॉक्टरांची टीम आहे आणि किती साधारणतः आपली टीम आहे या संघाच्या माध्यमातून काम करणार? डॉक्टरांची तर शरद अमृतेने सांगितलं की 40 जणांची टीम आहे। वेगवेगळ्या विभागातले डॉक्टर्स आहेत, असे नाही की गव्हर्नमेंटमध्ये पण ते आज कार्यरत आहेत, पण इथे कार्यकर्ते असो किंवा डॉक्टर्स असो, हे आपले 7 दिवस ह्या पंढरपूरच्या आषाढीच्या एकादशीसाठी कायमस्वरूपी राखून ठेवतात। सुट्ट्या असतील, किती अडचणीची कामं असतील, किती घरातले काही प्रॉब्लेम असतील, तरी वारीला जायचं आमचा
वारकऱ्यांचा जसा ह्या विठ्ठलावर विश्वास आहे तसा आमचा सेवेकऱ्यांचा विश्वास आहे की आमच्या पण घरच्यांची काळजी तो विठ्ठल नक्कीच घेईल, किती जरी प्रॉब्लेम आले तरी. आणि वारकऱ्यांना दर्शन सुकर व्हावं, त्यांचं जेव्हा दर्शन सुखद होतं आणि त्यांच्यावर चेहऱ्यावरचा जो आनंद आहे, त्यांच्या डोळ्यातले जे आनंद अश्रू आहेत ना, त्याच्यासारखा दुसरा आनंद आमच्यासाठी नाही. बरं, आपण बघितलं की हजारो वारकरी जे आहेत ते आजार पण घेऊन येतात आणि इथून गेल्याच्या नंतर बरे होतात लगेच, कोणी तासाभरात 2 तासाभरात, आणि ते परत येऊन तुम्हाला सांगतात की तुमच्या औषधाने आम्हाला खूप बरं वाटतंय. त्या भावना ऐकताना काय वाटतं नक्की? काय असतं, वारकऱ्यांचे चेहरे आमच्या लक्षात नसतात, पण हा भारत सेवाश्रमचा जो काउंटर आहे, त्यांना हा जो बॅनर आहे हा त्यांच्या लक्षात असतो. ते म्हणतात की गेल्या वर्षी आम्ही इकडनं घेतलं होतं आणि आम्हाला बरं वाटलं होतं. आता कोणी दिलं होतं, डॉक्टर्स काय ते त्यांनाही काही लक्षात नसतात. कारण आज 1 दिवस झाला, आज तुम्ही आमच्या सगळ्या काउंटरला जर बघितलं ना, तर आत्ता 1800पर्यंत पेशंट्स गेलेत. आज सकाळी OPD सुरू झाल्यानंतर प्रत्येक काउंटरला म्हणजे 2000चा टप्पा सकाळी 8 वाजल्यापासून आत्तापर्यंत एवढे पेशंट्स आहेत या ठिकाणी. आणि चालून आल्यानंतर दर्शन झाल्यानंतर त्यांच्या लक्षात होतं की थोडेसे आता पाय दुखत आहेत, कंबर दुखत आहेत. तर आमच्याकडे जे डॉक्टर्स आहेत हे स्वतः वेगवेगळ्या फुलांपासून, वनस्पतीपासून जे तेल बनवून आणतात आणि त्या तेलाचा जो काही इफेक्ट आहे ना, तो त्यांना जाणवतो. म्हणजे त्यांचा जो अनुभव आहे की तो थोडा आम्हाला बाटलीत द्या, पण एवढ्या लाखो वारकऱ्यांना बाटलीत देणं शक्य नसतं. पण आमचे वारकरी बाटलीतनं त्यांना प्रत्येकाच्या पायाला ते तेल लावून तो जो त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे, आमच्या सेवेकऱ्यांच्या चेहऱ्याचा जो आनंद आहे, त्यांना इथे आल्याचं जे समाधान आहे ते फार वेगळं आहे. ते शरदनी जर सांगितलं ते शब्दात व्यक्त नाही करत. आजही आपण बघतो की विज्ञान किती पुढे गेलं असेल तरी निसर्गाच्या पुढे या विश्वामध्ये कुणालाही जाता येत नाही. निसर्गाच्या माध्यमातून ज्या काही वनस्पती तुम्ही बनवल्यात तोच हा संदेश होता. खरं तर निसर्गापासूनच आपल्याला सगळ्या काही गोष्टी शिकायला मिळतात. त्याच निसर्गातल्या वेगवेगळ्या पद्धतीचे वनस्पती वापरून वेगवेगळ्या पद्धतीचे औषधं तयार करून वारकऱ्यांना सेवा पुरवताना हा जो काही संघ आहे तो गेले अनेक वर्ष झाले अविरतपणे मोफत अशी सेवा या वारीमध्ये वारकऱ्यांना पुरवत असतो. तुम्ही सर्वजण बघत आहात यंदाची पंढरीची वारी, आपली वारी, आपली परंपरा. रामकृष्ण हरी.